नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, रशिया. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये ही रशिया या देशाकडून घेतलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, पृथ्वीच्या जुळे ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, शुक्र. पृथ्वीचा जुळे ग्रह म्हणून शुक्र हा ग्रह ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा हा गडचिरोली आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकाचा उल्लेख राज्यघटनेत कोणत्या कलमात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 148. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षका यांचा उल्लेख 148 राज्यघटनेमध्ये 148 कलमामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, ऑपरेशन फ्लड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑपरेशन फ्लड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, दुग्ध उत्पादन. प्रश्न क्रमांक 6 आहे, जगातील सर्वात खोल महासागरीय खंदक कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, मरियाना खंदक. जगातील सर्वात खोल महासागरीय खंदक आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील पहिली अणुऊर्जा प्रकल्प कुठे सुरू झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे, तारापूर. भारतातील पहिली अणुऊर्जा प्रकल्प हे तारापूर येथे सुरू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतीय पुनर्जागरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, राजाराम मोहन राय यांना ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, सरोजिनी नायडू ह्या भारतातील पहिली महिला राज्यपाल होत्या. प्रश्न क्रमांक 10 आहे, लाल त्रिकोण हे चिन्ह कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, कुटुंब नियोजन. लाल त्रिकोण हे कुटुंब नियोजन याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील नंदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, स्थलांतरीय पक्षी. महाराष्ट्रातील नंदूर मधमेश्वर अभयारण्य हे स्थलांतरित पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 9 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेची पहिली बैठक झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या वर्षी प्रक्षेपित झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1975 मध्ये भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा प्रकाशित झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, कोणत्या जीवनसत्वात कोबाल्ट हा घटक असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, व्हिटॅमिन B12 यामध्ये कोबाल्ट हा घटक वापरला जातो, जीवनसत्वामध्ये असतो. प्रश्न क्रमांक 15 आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16 आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, C.D. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते.
प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतीय राज्यघटनेतील न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी अमेरिका. अमेरिकेकडून या देशाकडून घेण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी नंदुरबार. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा हा नंदुरबार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, व्हिटॅमिन के चे मुख्य कार्य काय असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रक्त गोठवणे. व्हिटॅमिन के चे मुख्य कार्य हे रक्त गोठवणे हा मुख्य कार्य आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कोलकाता उच्च न्यायालय भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, दख्खनचे पठार प्रामुख्याने कोणत्या खडकांनी बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी बेसॉल्ट. दख्खनचे पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी अहमदनगर. आजचं अहिल्यानगर आहे. प्रश्न क्रमांक 23, भारतीय संविधानातील कोणते कलम घटनादुरुस्तीस संबंधित आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 368 कलम भारतीय संविधानातील कलम घटनादुरुस्तीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24, ब्लॅक बॉक्स हे उपकरण कशात वापरले जातात? ब्लॅक बॉक्स हे उपकरण कशात वापरले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी विमानामध्ये. प्रश्न क्रमांक 25 आहे, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1993 मध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए किरण बेदी भारतातील पहिली महिला IPS अधिकारी होतात. प्रश्न क्रमांक 27 आहे, इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी मेगस्थनीज यांनी इंडिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गोदावरी नदीवर आहे महाराष्ट्रातील जायकवाडी धरण हे. प्रश्न क्रमांक 29 आहे, जगातील सर्वात मोठे सक्रिय ज्वालामुखी कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मोना लोहा जगातील सर्वात मोठे सक्रिय ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक 30, भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षक हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 42वी घटनादुरुस्ती. भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता हा शब्द 42वी घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे.